तर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 22 एकदा रीड करून घ्या की मॅट्रिक्स ए इज 3/3. ओके, त्याचा डिटर्मिनंट दिला आपल्याला 2 अँड ट्रेस दिला आहे 11. ट्रेस म्हणजे काय होते, डायगोनल एलिमेंटची सम. आता एक खास गोष्ट काय, समजा आपलं हे एलिमेंट समजा ए बी सी, ठीक आहे, इथे काही असू द्या ए ऑफ जी, ठीक आहे, याचा काही फरक पडत नाही कारण की ट्रेस म्हणजे काय होते, फक्त डायगोनल एलिमेंटची सम. आता तुम्ही या डायगोनल एलिमेंटला कसंही रोटेट करा, म्हणजे पूर्ण मॅट्रिक्सला कसंही रोटेट करा, ट्रान्सपोज घ्या, डिटर्मिनंट घ्या, काही घ्या, डायगोनलची एलिमेंटची पोझिशन बदलत नाही. म्हणजे ट्रेस नेहमी काय राहणार आहे, ए बी आणि सी. जेव्हा आपण मॅट्रिक्सला एखाद्या नंबरनी मल्टिप्लाय करतो तो प्रत्येक नंबरला मल्टिप्लाय होणार. मग मी जेव्हा ट्रेस काढणार तो बेसिकली काय होणार, 2a + 2b + 2c. म्हणजे 2 जर कॉमन काढला तर हा ऑलरेडी काय होता a + b + c, आणि a + b + c काय होता आपला ट्रेस ऑफ a. म्हणजे ट्रेस ऑफ 2a आणि ट्रेस ऑफ a जवळपास सेमच आहे. आतमधला नंबर तुम्ही बाहेर काढू शकता. ओके, डिफाइन ॲज. आता आपल्याला मॅट्रिक्स बी काढायचा आहे, ठीक आहे. सो लेट्स से मॅट्रिक्स बी इज इक्वल टू दिला आपल्याला ॲडजॉइंट ऑफ 2a. आता ॲडजॉइंटचा ॲडजॉइंट लागला तर हमेशा काय होते, ॲडजॉइंटचा ॲडजॉइंट लागला तर हा लागतो डिटर्मिनंट ऑफ a चा पॉवर n-1, so n-2. म्हणजे डिटर्मिनंट ऑफ a चा पॉवर n-2 लागतो. डिटर्मिनंट ऑफ a इथं नाही, इथे 2a आहे, तर बेसिकली होणार डिटर्मिनंट ऑफ 2a चा पॉवर n-2, आणि सोबत काय लागणार मग तुमचा हा मॅट्रिक्स. कुठला मॅट्रिक्स काय आपला 2a, सोबत काय येणार मॅट्रिक्स 2a, जो आतमध्ये मॅट्रिक्स आहे तो. ओके, नो प्रॉब्लेम. 2a. आता बघा सिंपल, इथे n ची व्हॅल्यू किती आहे, 3/3 मॅट्रिक्स आहे. सो 2a हा झाला 3 - 2 म्हणजे 1, आणि हा झाला 2a. तर आपल्याला बेसिक व्हॅल्यू काय मिळाली, 2a × 2 टाइम्स मॅट्रिक्सचा a. आता बघा एक सिंपल सी व्हॅल्यू काढूया आपण. काय व्हॅल्यू काढायची आहे, डिटर्मिनंट a चा जर समजा 2 ने मल्टिप्लाय केला आहे, या नंबरमधून 2 बाहेर निघणार, इथून 2 बाहेर निघणार, इथून पण 2 बाहेर निघणार. सो 2 × 2 × 2. सो बेसिकली 2 चा क्यूब बाहेर निघाला, इथे 2 चा क्यूब ऑलरेडी बाहेर निघाला. सोबत काय डिटर्मिनंट ऑफ a आहे, ठीक आहे. आता इथे ऑलरेडी मला मिळालं 2a, ठीक आहे. हा मॅट्रिक्स माझा डिटर्मिनंट 2a करताना 2 चा क्यूब बाहेर निघाला, डिटर्मिनंट ऑफ a मिळालं, 2a मिळालं. सो बेसिकली आता इथून जर 2 कॉमन काढायचं, मला डिटर्मिनंट काढायचं, मॅट्रिक्स बी काढायचा आहे ना. सो मॅट्रिक्स बी इज इक्वल्स टू 2 चा क्यूब, डिटर्मिनंट ऑफ a दिला आहे 1/2, b1 आहे एकदम, काही प्रॉब्लेम नाही, आणि इथे 2a चा मॅट्रिक्स. सो 2 कॅन्सल, इथे राहिलं 2 चा पॉवर 2 राहिला. सो 2 चा पॉवर 2 किती झाला आहे, 4 × 2a. आता सॉल्व्ह करायच्या आधी आपण काय करणार आहे बघा, आतमध्ये सगळ्याला मल्टिप्लाय होईल, त्याच्या सगळ्याला माहिती आहे 4 × 2 = 8 होणार. सो मॅट्रिक्स बी इक्वल्स टू काय झाला 8 टाइम्स a. आता ट्रेस ऑफ बी विचारलं लागलं कुठेतरी, ट्रेस ऑफ बी एकदम सिंपल आहे. सो ट्रेस ऑफ बी आता काय होणार, इक्वल्स टू ट्रेस ऑफ 8a. आताच आपण बघितलं 2 टाइम्स ट्रेस घेतलं तर 2 बाहेर लिहू शकतो. इथे 8 टाइम्स ट्रेस घेतलाय, 8 बाहेर निघाला इंटू ट्रेस ऑफ a. ट्रेस ऑफ a किती दिला आपल्याला, तो दिलाय 10. सो बेसिकली 8 × 10 = 80. ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला ट्रेस ऑफ बी ची. सो हे मिळालेलं आहे. नेक्स्ट काय पाहिजे, डिटर्मिनंट ऑफ बी. सो बी तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, b = 8a पकडलं, बरोबर. त्याचं काय घ्यायचं, डिटर्मिनंट घेऊन घ्या दोन्ही साईडला. डिटर्मिनंट घेतलं तर प्रत्येक रो मधून 8 बाहेर निघाला. सो 8 × 8 × 8 इंटू डिटर्मिनंट ऑफ a. सिंपलचं काम आहे, 8 × 8 × 8, डिटर्मिनंट ऑफ a आहे 1/2. सिम्प्लिफाय करू शकता, सिम्प्लिफाय केलं तर 3 × 6 = 8. बेसिकली झालं 256. सो डिटर्मिनंट ऑफ b = 256. आपल्याला पाहिजे दोघांची ॲडिशन. सो प्लस ट्रेस ऑफ b = प्लस 80. This is 6 336. I guess our answer is 336 is the final correct answer. So आपण लिहू शकतो या सगळ्या कॅल्क्युलेशनचा आन्सर किती आला, 336 is our final answer, right?
काही डाऊट असेल तर मी कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. क्वेश्चन सिम्पल आहे, लॉजिक फक्त माहीत पाहिजे, बेसिक प्रॉपर्टीज ऑफ मॅट्रायसेस अँड डिटर्मिनंट.